आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिल्लक सेनेचे प्रमुख अर्थात उभाटा या गटाचे प्रमुख आमदार आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना एक महाराष्ट्र सैनिक म्हणून मी पत्र पाठवलेलं आहे। पत्राचा विषय थोडक्यात असा होता, संपूर्ण उभ्या आयुष्यात राजकीय त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधीही राजकीय भूमिका न बदलल्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीने त्यांचा दुधाने अभिषेक करण्यासाठी वेळ मिळावा असं एक पत्र आज आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना माझ्याकडून पाठवण्यात आले। जेव्हापासून आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना या पक्षाची धुरा सांभाळली, ज्याला आज आपण उभाटा गट असं म्हणतो, तेव्हापासून त्यांनी कधीही आपली राजकीय भूमिका बदलली नसल्याचं दिसतंय। हा भाग वेगळा की अनेकदा सत्ता, मंत्रिपद आणि मुख्यमंत्री पदासाठी ते कधी भारतीय जनता पक्षाबरोबर युतीत गेले तर कधी भारतीय जनता पक्षाबरोबरची युती तोडली। इतकंच नव्हे तर पारंपरिक आपले शत्रू असलेले आणि त्यांची संपूर्णतः विचारधाराच वेगळी आहे अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सुद्धा जायला त्यांनी कमी केलं नाही, मात्र मुख्यमंत्रीपद आपल्याकडे खेचून आणले। मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी त्यांनी प्रचंड धडपड केली। मुख्यमंत्री मी एका सर्वसामान्य शिवसैनिकाला करेल असे जरी ते म्हणत असले तरी सुद्धा आम्ही विसरलो होतो की ते सुद्धा एक शिवसैनिक आहे। असा एक सच्चा, प्रामाणिक, निष्ठावान, तत्ववादी, कधीही युटर्न न घेतलेले आणि कधीही भूमिका न बदललेल्या उद्धवजी ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या वतीने ऋण फेडण्यासाठी, दुधाने अभिषेक करण्यासाठी त्यांनी वेळ द्यावी म्हणून आज आम्ही इथे पोस्टकार्ड पत्र त्यांना पाठवलेलं आहे। जशी त्यांची वेळ मिळेल तसं नायक सिनेमामध्ये लोकांच्या वतीने अनिल कपूर यांचा दुधाने अभिषेक केला गेला होता, त्याच पद्धतीचा अभिषेक महाराष्ट्र सैनिकांच्या वतीने करण्यात येईल। जर त्यांच्या निवडणुकाच्या व्यस्ततेमुळे जर ते आम्हाला वेळ देऊ शकले नाही तर त्यांच्या फोटोला निश्चितपणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही दुधाने अभिषेक करू। तुर्तास एवढंच।